नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे। ज्याप्रमाणे आपण GS 1, 2 आणि 3 चे आन्सर की बघितलेले आहेत, त्याप्रमाणे GS 4 ची आन्सर की प्रोबॅबल का असू शकतात। आयोगाची जी येईल ती येईलच आन्सर की, बरं त्याआधी GS 4 चे प्रोबॅबल आन्सर काय असतात ते आपण डिस्कस करणार आहे इथे। आणि GS 4 मध्ये तुम्हाला मी आधीच सांगितले की इकॉनॉमी आणि सायन्स टेकचे जे एक्सपर्ट आहेत, विराज कोठारी सर, ज्यांना UPSC आणि MPSC मध्ये जवळपास 6 ते 7 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे। MPSC मध्ये पण मलाही जेव्हा डाऊट यायचा इकॉनॉमीचा GS 4चा किंवा सायन्स टेकचा असेल, तर सर्वात पहिले मला विराज सरांचं नाव आठवायचं, कारण विराज सरांची जी हातोटी आहे की इकॉनॉमीची कन्सेप्ट कशी स्पेसिफिक आणि सोप्या शब्दात सांगायची, त्याचप्रमाणे सोर्सेस त्यांचं UPSC मध्ये ऑप्शनल पण इकॉनॉमिक्स होता जेव्हा ते मेन्स लिहिल्या त्यांनी। त्यानंतर त्यांनी UPSC मध्ये इकॉनॉमिक ऑप्शनल शिकवलेला पण आहे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना। MPSC मध्ये पण जे काही अधिकारी पण झालेले आमचा मित्रवर्ग आहे, त्यांनाही इकॉनॉमीच्या काही डाऊट्स असल्या तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी विराज सर नेहमी सदैव तयार असायचे। त्यासोबतच म्हणजे स्पेसिफिकली सांगायचं झालं तर इंटरव्ह्यूसाठी पण, जो म्हणजे मी पण UPSCचे इंटरव्ह्यू दिले, MPSCचे इंटरव्ह्यू दिले, तेव्हा पण इकॉनॉमी रिलेटेड कोणता इश्यू कसा मांडायचा ते पण विराज सर एकदम चांगल्या शब्दात मला सांगायचे, आणि त्याचा नक्कीच मलाही आणि बऱ्याच ऑफिसर मित्रांनाही आमच्या फायदा झालेला आहे। तर आता ते फर्स्ट पार्टमध्ये जो पार्ट फर्स्ट असणार आहे GS 4च्या आन्सर कीचा, त्यामध्ये 1 ते 25 प्रश्न डिस्कस करणार आहेत, त्यानंतर बाकीचे करणार आहेत। काही अनेक कारणांमुळे थोडंसं त्यांची तब्येतही ठीक नसल्यामुळे ते थोडा वेळ लागला त्या गोष्टीला, परंतु ते लगेच तयार झाले आणि 1 ते 25 आजच आपण करूयात असं सांगितलं त्यांनी, आणि ते आज 1 ते 25 घेणार आहेत। बाकीचे लवकरच आम्ही बाकीचे प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करूयात। तर आता विराज सर इथून पुढे GS 4चं स्टार्ट करतील। नमस्कार, विद्यागुरु अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। GS 1, 2, 3 पेपर याची आन्सर की आणि प्रोबॅबल आन्सर्स जे आहेत ते तुम्ही नक्की बघितले असतील, आणि भरपूर जणांच्या तुमच्यापैकी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला फीडबॅक मिळतच होता की GS पेपर 4चं पण तुम्ही डिस्कशन घ्या किंवा आन्सर की एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा। सो मी GS पेपर 4 डिस्कस करेल। माझं बॅकग्राऊंड पण इकॉनॉमिक्स आहे, मी इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक्नॉलॉजी हे दोन्ही विषय शिकवलेत, तर मी आधी इकॉनॉमिक्सचे सगळे क्वेश्चन कव्हर करेल आणि मग सायन्स टेक्नॉलॉजीचे पण करण्याचा नक्की प्रयत्न करेल, ठीक आहे। आणि हे आपण प्रयत्न करू की आयोगाची आन्सर की येण्याच्या आधीच तुमच्यासमोर एक प्रोबॅबल आन्सर्स विथ सोर्सेस किंवा एक जे काही रिझनिंग आहे त्याचा थ्रू आपण आणण्याचा प्रयत्न करू। माझ्याकडे जो सेट आहे ज्याच्यातनं मी हे करतोय, तर सेट D आहे, म्हणजे ॲक्च्युली हा ऑफिसर क्लबवर अपलोड झाला होता पेपर, तर मी तिथूनच डाउनलोड केलेला आहे। सो त्याच्यामुळे असं होऊ शकतं की आयोगाने जे अपलोड केले ते सेक्शन Aचे असतील, पण मी केले आणि त्याच्या सगळे स्क्रीनशॉट्स आणि ते तिथूनच ॲड केले होते। सो त्याच्यामुळे थोडंसं तुमचं असं होऊ शकतं की एक्झॅक्टली कोणते क्वेश्चन आहेत, फक्त माझा D सेट आहे एवढं मात्र लक्षात ठेवा, कारण का ते ऑफिसर क्लबवरचे होते, ठीक आहे। तर स्टार्ट करूया डायरेक्टली क्वेश्चन नंबर 1 पासूनच। आता क्वेश्चन नंबर 1 आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सबद्दल, की 2015ला जेव्हा त्यांची सुरुवात झाली तर 30 गोल्स होते, तर नाही तेव्हा पण 17 गोल्स होते आणि 7 फोकस्ड एरिया होते। तर ह्या दोन्ही स्टेटमेंट्स रॉंग आहे आणि त्याच्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन 4 पाहिजे। आता हे एक्झॅक्टली एक्सप्लेन करण्यासाठी माझ्याकडे पुढच्या ह्याच्यात जे काही आहेत ते सोर्सेस तुम्हाला सांगतो। सो तुम्हाला इथे दिसेल की ओरिजिनलपासूनच युनायटेड नेशनच्या वेबसाईटवरूनच आधीपासून 17 SDGs होते, 30 SDG आणि मग नंतर कमी केलेले नाही, 17 SDGs आणि 169 टार्गेट्स, हे दोन्ही डिजिट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता नक्की। व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू जे आहे ते जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे 17 जे SDGs आहेत त्याच्याच बद्दल बोललं गेलं आहे। इनफॅक्ट जे भारताने पण, आता हा प्रश्न जो त्यांनी विचारलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला दिसेल तर त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की 2017, आता 2017 ही रिपोर्ट का विचारली, कारण का 2017मध्ये पहिल्यांदा व्हॉलंटरी नॅशनल रिपोर्ट्स, द फर्स्ट व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू जो आहे तो 2017मध्ये झाला होता, आणि हा भारताने नीती आयोगाने त्याच्यासोबत केला। पण महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करताना पण 17च्या 17 SDGs जे आहेत त्याच्यावरच फोकस ठेवलेला आहे, असं 7 वेगळं असं कुठे दिसलेलं नाही, माझ्या वाचनात आलेलं नाही। सो त्याच्यामुळे त्याचा आन्सर मी तुम्हाला दोन्ही चुकीची उत्तर आहे असं दिलेलं आहे, ठीक आहे। सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात, क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 2 अगेन की रेल्वे बजेट मर्ज विथ युनियन बजेट फ्रॉम द फायनान्शियल इयर 18। सो जेव्हा जेव्हा फायनान्शियल इयर 18 असतं म्हणजे ते बोललं जातं FY18 म्हणजे काय, तर FY18 म्हणजे 18-19, बरोबर। आता फायनान्शियल इयर 18 आहे म्हणजे ते तेव्हापासून बोललं जातं। आणि सेकंड स्टेटमेंट द बजेट
फायनान्शियल इयर 2019 डिस्कंटिन्यूड प्लॅन आणि नॉन प्लॅन. आता हे दोन्ही स्टेटमेंट अगेन माझ्या मते चुकीचे आहे. मी जे आन्सर की तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये माझे हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. त्याच्यामध्ये जे माझे सोर्सेस आहेत ते सोर्सेस PIB गव्हर्नमेंटच्या जे ऑफिशियल आहे त्याच्यात आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिसेल की 2017-18 ह्यापासून आहे, म्हणजे हा फायनान्शियल इयर जो झाला तो 17चा झाला, 1 वर्ष आधी. तर पहिली स्टेटमेंट रॉंग होईल. आणि सेकंड जे आहे प्लॅन आणि नॉन प्लॅन क्लासिफिकेशन टू बी डन अवे विथ द 17-18, म्हणजे दोन्ही एकाच वर्षाचा ॲक्च्युली विचारलेलं आहे. फक्त उत्तर देताना मुलांसाठी एक ठिकाणी 18 आणि एक ठिकाणी 19 दिलं आहे आणि दोन्ही 17 आणि 18 ह्या फायनान्शियल इयरचंच त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे. PIBचा हा डेटा आहे. सो करेक्ट आन्सर त्याचा D झालं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 जो क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो गिफ्ट टॅक्सबद्दलचा आहे. गिफ्ट टॅक्स 1968 मध्ये प्रथम लागू करण्यात आला. जर ॲस्पिरंट्स मला माहिती आणि हा तुमच्यापैकी भरपूर जणांचा बरोबर पण आला असेल. आता ह्याच्यामागे रिझन काय तुमचं बरोबर येण्याचं, जर तुम्ही एक अभ्यास केलेला आहे तर ह्या व्यक्तीबद्दल तुम्ही कोळंबे सर असेल कोणत्याही पुस्तकातनं चांगल्या पुस्तकातनं तुम्ही नक्कीच ह्याच्याबद्दल वाचलं असेल. प्रोफेसर निकोलस कॅल्डोर ह्यांना नेहरूंनी जेव्हा प्रधानमंत्री होते की भारतामध्ये टॅक्स आणि ह्याच्यासाठी कसं काय करणार, तर कॅल्डोर कमिटी त्यांनी रिकमेंडेशन दिलं, त्याच्यातनंच ते लागू करण्यात आलं. तर नेहरूंच्या टाईम पिरियडमध्ये बोलवलं आणि 1968 मध्ये रॉंग व्हायला पाहिजे कारण का नेहरू ची डेथ 1964 मध्ये झालेली आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही पहिला ऑप्शन नक्कीच एलिमिनेट करू शकता. सो काय करेक्ट आन्सर आहे 1958 मध्ये लागू करण्यात आला आणि 1 एप्रिल 1991 रोजी त्याचा हे करण्यात आला. तर त्याचा एक्झॅक्टली आन्सर आहे की बाबा 1998 मध्ये. अगेन 1998 मध्ये म्हणजे काय तर हे आणि डायरेक्ट तुम्हाला कोळंबे सरांच्या पुस्तकात हे वाचलेलं असेल आणि हे तुमच्यापैकी भरपूर जणांचं बरोबर पण आलंच पाहिजे कारण का मल्टिपल टाइम्स तुम्ही जेव्हा रिव्हिजन करून जाता तर ह्या प्रश्नाचा बरोबर येण्याचा चान्स नक्कीच जास्त असेल. सो जेव्हा यशवंत सिन्हा फायनान्स मिनिस्टर झाले होते तर तेव्हा हा ॲबॉलिश करण्यात आला. इनफॅक्ट निकोलस कॅल्डोरनी जे टॅक्स इंट्रोड्यूस करायला सांगितले ते वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या वर्षांमध्ये ते ॲबॉलिश पण झालेले आहेत. एक्सपेंडिचर वगैरे हे तुम्ही नक्कीच वाचलेलं पण असेल. सो करेक्ट आन्सर माझा ऑप्शन 4 होईल ह्या प्रश्नाचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर जो आहे तो आहे इन्सिडन्स ऑफ द टॅक्स. हा माझ्या मते एक डिफिकल्ट असा प्रश्न आहे. डिफिकल्ट का आहे कारण का इन्सिडन्स ऑफ टॅक्स, इलॅस्टिसिटी कॉन्सेप्ट आणि त्याला जे क्वेश्चनमध्ये फ्रेम करण्यात आलं आहे जसं बसवण्यात आलं आहे ते चांगलं डिफिकल्टीचा मला हा प्रश्न वाटला. जर तुमचा बरोबर आला असेल तर नक्कीच तुमचा अभ्यास चांगला आहे. सो माझ्या मते करेक्ट आन्सर ओनली ए पाहिजे. सेकंड स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. ह्याच्यासाठी सगळ्यात जर तुम्हाला लक्षात ठेवायचं तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सिगरेटचंच एक्झाम्पल असतं की दरवर्षी सिगरेटवर गव्हर्नमेंट टॅक्स जास्त लावतं आणि जरी टॅक्स जास्त लावला तरी असं होत नाही की त्याचं कन्झम्पशन कमी झालेलं आहे. आपल्याला दिसेल वाढतं का कारण का सिगरेटची जी इलॅस्टिसिटी आहे तर इथे जो शब्द यूज केला जातो ना इलॅस्टिसिटी, त्या इलॅस्टिसिटीमध्ये एक महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, सिगरेटची जी इलॅस्टिसिटी आहे त्याची जी डिमांड आहे म्हणजे काय डिमांड इलॅस्टिसिटी ही रिलेटिव्हली इनइलॅस्टिक असते. इनइलॅस्टिकचा अर्थ काय असतो की जर प्राईस चेंज झाली तर डिमांड किती पर्सेंटने चेंज होऊ शकते आणि जेव्हा सिगरेटची इलॅस्टिसिटी ही कमी आहे म्हणजे रिलेटिव्हली त्याला आपण म्हटलो इनइलॅस्टिक आहे बरोबर आहे. याचा अर्थ जरी मी प्राईस वाढवले तरी लोकांची त्याच्याबद्दलची डिमांड तेवढी कमी होऊ शकणार नाही आणि ह्याचाच ऑप्शनने की इफ द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन द इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय द ग्रेटर विल बी द इन्सिडन्स ऑन द बायर. ॲक्च्युली जर इलॅस्टिसिटी डिमांडची जास्त आहे तर ह्याचा अर्थ काय होईल की माझी इलॅस्टिसिटी जेव्हा जास्त आहे डिमांडची तर थोडासा पण प्राईस चेंज झाला तर मी डिमांड स्विच करेल म्हणून बायरवर नाही येत अशा वेळेस सेलरवर येतं. तर करेक्ट आन्सर त्याचा ऑप्शन ए पाहिजे. आता हा वेळ नाही की मी तुम्हाला इलॅस्टिसिटीची कॉन्सेप्ट वगैरे शिकू म्हणजे ते आता हे पण नाही आपल्याला फक्त आन्सर्स बघायचे पण माझ्या मते ऑप्शन ए ह्याचं करेक्ट आन्सर पाहिजे. ठीक आहे चलिए नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो अगेन सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे की जो आपण बघितलं तर त्याला कॅश बॅलन्स अप्रोच म्हणतात. मनी सप्लाय आणि जेव्हा तुम्ही बँकिंग वगैरे वाचता तर ह्याच्यातला एक महत्त्वाचा ही आयडेंटिटी आहे. तर त्यांनी आता डायरेक्टली फिशर इक्वेशन न विचारता फिशरच्या पुढचंच आहे म्हणजे फिशर जेव्हा आपण करतो त्याच्या पुढचाच हा आहे. ह्याला
कॅम्ब्रिज स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचं पण इक्वेशन म्हणतात. ॲक्च्युली मार्शल हा जो इकॉनॉमिस्ट होता हा कॅम्ब्रिज स्कूलमध्येच होता, तर त्याच्यामुळे कॅम्ब्रिज इक्वेशन पण त्याला म्हटलं जातं. कॅश बॅलन्स अप्रोच आहे. तर स्ट्रेट फॉरवर्ड त्याचा आन्सर आहे की काय, तर इट इज द फ्रॅक्शन ऑफ रिअल इन्कम. सो इट इज द प्रपोर्शन ऑफ नॉमिनल इन्कम दॅट पीपल वॉन्ट टू होल्ड इन द फॉर्म ऑफ कॅश. तर त्याचा आन्सर 3 पाहिजे, ऑप्शन 3. हे माझ्या मते भरपूर जणांचा हे बरोबर पण आलं असेलच, कारण का तुमचा अभ्यास आहे तर हा प्रश्न येणारच बरोबर. नेक्स्ट, आता इथे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा पण आहे. आणि आता कुठून आला आणि कसं करायचं, तर एप्रिल-नोव्हेंबर 2022मध्ये बरोबर असं त्यांनी एक्झॅक्टली सांगितलं आहे. आता मी जेव्हा बघितलं तर मी म्हणालो की एक्झॅक्टली असं का विचारलं असेल, फायनान्शियल इयरचं का नाही विचारलं, किंवा पूर्ण वर्षाचं. आता परीक्षा झाली 23ची मेन्स आहे तर पूर्ण वर्ष, पण ह्याच्या मागे रिझन काय नेहमी लक्षात ठेवा, इकॉनॉमिक सर्वे. कारण का इकॉनॉमिक सर्वे येतो 31 जानेवारीला, कारण का 1 फेब्रुवारीला जर आपण बजेट आहे तर 31 जानेवारीला जेव्हा येणार आहे इकॉनॉमिक सर्वे, तर हे महत्त्वाचं आहे की तो प्रिपरेशनचं त्याचं कट ऑफ डेट जी असते ती नोव्हेंबर एंड असते, कारण का मग त्याचं बनवणं सगळा डेटा कंपायलेशन. आणि म्हणून मी जेव्हा फक्त ह्याच्याबद्दल इकॉनॉमिक सर्वेचा भारत सरकारचा, कारण का भारताचं दिलं आहे, तर जाऊन बघितलं तर तुम्हाला एक्झॅक्टली बघा लाईन दिसेल की USA रिमेन द टॉप एक्सपोर्ट डेस्टिनेशन बिटवीन द एप्रिल-नोव्हेंबर 2022. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड लाईन आहे, पहिली लाईन बरोबर झाली. आणि सेकंड लाईन पण इनफॅक्ट जर तुम्ही बघितली तर काय म्हणते सेकंड लाईन, तर त्याच्यामध्ये बघा एप्रिल-नोव्हेंबरमध्ये नेदरलँड भारताच्या निर्यातीत भागीदारीवर 3ऱ्या क्रमांकावर गेला. तर 3rd क्रमांक त्याचा झाला आहे का, तर एक्झॅक्टली तुम्हाला दिसेल की नेदरलँड हॅज डिस्प्लेस्ड चायना फ्रॉम द 3rd स्पॉट ॲज इंडियाज एक्सपोर्टिंग पार्टनर. म्हणजे चायनाला त्यांनी मागं टाकून नेदरलँड आलेला आहे. सो त्याच्यामुळे ह्याचं पण करेक्ट आन्सर जर बघितलं तर ऑप्शन ए झालं पाहिजे. बोथ आर द करेक्ट. तर एक्झॅक्टली इकॉनॉमिक सर्वेवरून डायरेक्ट जशाचा तसा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न 2000, आता हा पूर्ण फायनान्शियल इयरचा आहे, कारण का तिथं पूर्ण 22-23 असं म्हटलं, असं नाही म्हटलं की नोव्हेंबर वगैरे काही नाही, 22-23. तर किती होती काय आहे, $450 बिलियन, ग्रू बाय 6-7% कम्पेअर्ड, हे असे जे माझ्या मते एक्झॅक्टली उत्तर बघण्यासाठी काय ॲक्च्युअल डेटा आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो आता तुमच्यासमोर 2 डेटा आहेत. मला एक्झॅक्टली नाही कळणार की तुम्हाला किती क्लिअर दिसेल, पण मी एकदा सांगतो. सो फक्त तुमच्यासाठी सोर्सेस मुद्दाहून घेऊन आलो आहे मी की आहे. तर इथे तुम्हाला दिसेल, इथे द प्रिंट ह्या वेबसाईटचा डेटा आहे आणि त्या द प्रिंटच्या डेटामध्ये दिलेलं आहे की 6.7%ने ग्रो झालं आणि $450.3 बिलियन एवढा आहे बरोबर. आता जर आपण एक्झॅक्टली क्वेश्चनच्या तिथे गेलो तर क्वेश्चनच्या तिथे पण तुम्हाला 450.4 दिसेल आणि इथे पण तुम्हाला 450.4 दिसेल, 6.7 दिसेल आणि इथे पण तुम्हाला 6.7 दिसतं आहे बरोबर आहे. सो इथे 6.7 दिसतं आहे. आता हे झालं त्याचा. आता जर मी हाच डेटा PIBवर कम्पेअर केला, जर मी हे PIB गव्हर्नमेंटचा ऑफिशियल सोर्सवर कम्पेअर केला, तर तिथे तुम्हाला दिसेल मर्चंडाईज एक्सपोर्ट जी आहे ती पूर्ण वर्षासाठी 447 बिलियन झाली विथ अ ग्रोथ ऑफ 6.03% ड्युरिंग द फायनान्शियल इयर. पूर्ण वर्षाचं सरपासिंग द प्रिव्हियस इयर रेकॉर्ड ऑफ एक्सपोर्ट. आता कितीने वाढ झाली ते पण एक्झॅक्टली आपल्याला बघावं लागेल की कसं झालं, ते पण मी तुम्हाला दाखवतोच ऑब्व्हियसली. पण माझ्या मते मग काय झालं की बाबा इथून जेव्हा मी हे बघतो तर माझ्या मते जर मी PIBच्या डेटावर विश्वास ठेवला तर फर्स्ट स्टेटमेंट रॉंग झाली पाहिजे, कारण का 450 नाही आहे, आपण बघितलं 447 आहे, 6.7 नाही आहे, तर किती 6 आणि काही पण जर चुकलं आहे तर स्टेटमेंट चूक होऊन जाते. तर माझ्या मते हे चुकीचं आहे. आता त्याच्यानंतर जे इम्पोर्टचं डेटा आहे की 613 बिलियन होता 2013मध्ये, तर अगेन मी तुम्हाला PIBचाच डेटा एक्झॅक्टली सांगतो की काय आहे आणि त्याच्या थ्रू आपण आन्सर आणायचा प्रयत्न करू. सो इथे तुम्हाला दिसेल की मर्चंडाईज एक्सपोर्ट जी आहे, ऑल टाईम ॲन्युअल मर्चंडाईज एक्सपोर्ट टच टू $417 बिलियन इन्क्रीज. हां, आता इथे तुम्हाला दिसेल इन्क्रीज बाय 43.18% इन द प्रिव्हियस फिस्कल. म्हणजे जो मी एक्झॅक्टली तुम्हाला क्वेश्चन काय आहे ते सांगतो. सो इथे बघा क्वेश्चनचे 3 पार्ट्स दिलेले आहेत. तर पहिला पार्ट काय सांगतो की 450.4 बिलियन झाली, हे आपण दाखवलं. PIBच्या सोर्सनी चुकीचं सांगितलं. ग्रू बाय 6.7% सांगितलं, मी तुम्हाला दाखवलं की 6.7% नाही आहे, करेक्ट आन्सर आहे 6.03% और 6%, हे चुकीचं झालं. आणि थर्ड सांगितलं की 44.6% प्रिव्हियस जो आहे त्याच्या ह्यानी 44, तर करेक्ट आन्सर आहे 43.1%. म्हणजे अगेन 3ही पार्ट त्याचे चुकीचे झाले म्हणून, आणि हे मी PIBच्या सोर्सेसनी सांगतोय म्हणून माझ्या मते हा चुकीचा स्टेटमेंट होऊ शकतं आणि होईलच, व्हायला पाहिजे. हा माझा सोर्स आहे.
आता इम्पोर्टचं, तर इम्पोर्टचं जर तुम्हाला याच्यात दिसलं तर आपली इम्पोर्ट पूर्ण वर्षामध्ये एप्रिल ते मार्च इथे तुम्हाला दिसेल फायनान्शियल इयर 22-23, जर ती किती आहे $714 बिलियन आणि त्यांनी दिली $613 बिलियन. तर माझ्या मते मग अगेन काय होईल ह्याचा अर्थ दुसरा सो एक्झॅक्टली जर बघितलं तर दोन्ही स्टेटमेंट माझ्या मते मग रॉंग झाल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे करेक्ट आन्सर मी दिलेलं आहे बोथ आर इनकरेक्ट. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 7 बोथ आर इनकरेक्ट हे माझं आन्सर असेल. नेक्स्ट ट्रिम्समध्ये काय काय आहे, काय काय लागतं तर आणि जे इनकन्सिस्टंट आहे WTOचा, तर एक्झॅक्टली हे चारही स्टेटमेंट्स जे आहेत ते जसेच्या तसे ट्रिम्सचे आहे. करेक्ट आन्सर ह्याचं 4 पाहिजे. हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे आणि हा तुमच्यापैकी भरपूर जणांचा बरोबर पण आलाच असणार आहे. तुम्ही जर इनफॅक्ट बघितलं तर सोर्सेसमध्ये एक्झाम्पल ऑफ ट्रिम्स अंडर जे आहे प्रोहिबिटेड, लोकल कंटेंट रिक्वायरमेंट पहिलाच ऑप्शन, ट्रेड बॅलन्सिंग रिक्वायरमेंट जसाचा तसा दुसरा, फॉरेन एक्सचेंज तिसरा आणि फक्त एक्सपोर्ट रिस्ट्रिक्शनच्या ऐवजी डोमेस्टिक सेल रिक्वायरमेंट. हा एक्झॅक्टली मी WTOच्याच वेबसाईटवरून त्याच्या सोर्सेसमधनं ते स्क्रीनशॉट ॲड केलेला आहे. फक्त थोडंसं खाली होतं म्हणून वेबसाईट, पण एक्झॅक्टली तसे 4 दिसेल आणि त्याच्यामुळे जर तुम्ही क्वेश्चन बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. डोमेस्टिक सेल्स रिक्वायरमेंट चारही ऑप्शन आहेत, तर ऑप्शन 4 असायला पाहिजे. नेक्स्ट आता ह्या क्वेश्चनमध्ये चांगला क्वेश्चन आहे अगेन, ज्याचं बेसिक्स चांगलं आहे, ज्याला एक्झॅक्टली स्पेसिफिकली माहिती आहे त्यांचा बरोबर येईल. की जो आहे ना हा ऑप्शन सी आहे. ह्याच्यामध्ये ऑप्शन सी हा की आहे की करंट डेली स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंट. आता करंट डेली स्टेटस ह्याला ज्याला एक्झॅक्टली ते माहिती आहे की करंट डेली स्टेटस म्हणजे मागच्या आठवड्यातला प्रत्येक दिवस. हे सगळ्यात महत्त्वाचं की मागच्या रेफरन्स वीकचा, म्हणजे जो रेफरन्स वीक असेल त्या रेफरन्स वीकचा ठीक आहे, मी काय सांगतोय त्या रेफरन्स वीकचा प्रत्येक दिवस, एकही दिवस मिस होणार. आता म्हणून तिथे जर ऑप्शन बघितला सीचा, अनएम्प्लॉयड फॉर होल वीक म्हणजेच काय प्रत्येक दिवस, आणि म्हणून हे जे येईल सीचं 1 यायला पाहिजे आणि सीचं 1 एकाच ऑप्शनमध्ये मग 3 झालं बरोबर. आता तसं जरी असलं तरी आपल्याला सगळेच बघायचे, पण माझ्या मते आन्सर 3 पाहिजे. एक्झॅक्टली आपण आयोग आता काय देईल ते नंतर बघू, पण एकदा मी तुम्हाला सांगतो अनयुज्युअल स्टेटस अनएम्प्लॉयमेंट लोएस्ट दाखवते, ती एक टाईपची ओपनच एम्प्लॉयमेंट आहे, कारण का मेजर पार्टसाठी जो अनएम्प्लॉयड राहतो त्याला विचारलं जातं कधीतरी काय असेल तर ते. नेक्स्ट आता वीकली स्टेटसमध्ये काय, नॉट एबल टू वर्क इवन फॉर ॲन आवर ड्युरिंग द सर्वे पिरियड, 1 तासही नाही. आणि म्हणून तुम्ही जर ऑप्शन नीट बघितला तर ऑप्शन काय सांगत होता बघा की अनएम्प्लॉयड फॉर सम डेज इन अ वीक, अनएम्प्लॉयड फॉर सम डे इन अ वीक, आणि म्हणून वीकली स्टेटसमध्ये ऑप्शन 3 येईल आणि म्हणून करेक्ट आन्सर माझ्यामध्ये त्याचं 3च असायला पाहिजे. हे माझं असं आहे म्हणणं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. हा प्रश्न अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे की सेकंड स्टेज ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन, तुम्ही हे अभ्यास केलंच पाहिजे. सो सेकंड स्टेज आहे तर बर्थ रेट जो आहे तो हाय असतो आणि जो डेथ रेट आहे तो डिक्लायनिंग फेजवर तुम्हाला दिसेल. डिक्लायनिंग फेजवर आहे तर ह्याच्यामुळे डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड, आणि हे तुम्ही डेमोग्राफिक ट्रान्झिशन ह्याच्यावर अभ्यास केलेला असेल. सो हाय बर्थ रेट आणि फॉलिंग डेथ रेट हे आन्सर पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 HDIवर क्वेश्चन आहे. आपण HDIचा अभ्यास करतोच आणि माहिती पण आहे आपल्याला, तर फर्स्ट स्टेटमेंट ऑब्व्हियसली नो डाऊट बरोबर आहे. आता हेल्थ मेजर इन टर्म्स ऑफ वेट ॲट द बर्थ इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ HDI, हे रॉंग आहे. हे असं कंपोनंट नाही आहे. आणि तुम्ही पण जर HDIचा अभ्यास केलेला असणार, हा प्रश्न सगळ्यांचा बरोबर आलाच असणार. तर ह्याचे जे 3 महत्त्वाचे पॅरामीटर आहे तर लॉंग लाईफ, नॉलेज आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तर लॉंग लाईफमध्ये एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ हे महत्त्वाचं आहे. इथे वेट दिलेलं आहे हेल्थचा ॲस्पेक्ट. नॉलेजमध्ये 2 आहे, एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग, मीन्स इयर्स ऑफ स्कूलिंग, आणि हे GNI पर कॅपिटा. महत्त्वाचं हे पण लक्षात ठेवा, ह्या तिघांना 1/3, 1/3 आणि 1/3 असंच वेटेज आहे, ते तुम्हाला माहिती पण असेल. सो करेक्ट आन्सर त्याचं होऊन जाईल मित्रांनो ऑप्शन बी. ठीक आहे. ऑप्शन बी ओनली ए, ऑप्शन 2 ओनली ए असं व्हायला पाहिजे. हा जो सेकंड आहे हा रॉंग आहे ऑप्शन. नेक्स्ट हा प्रश्न भरपूर मी जेव्हा ह्याच्याबद्दल वाचत होतो तर फर्स्ट स्टेटमेंट जे आहे की हॅज स्टेटेड दॅट पॉप्युलेशन ग्रोथ हॅज पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन द रेट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता मला जेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर द्यायचं आहे तर मी हा
क्वेश्चनबद्दल संशयित आहे की मी जेवढं वाचलं आहे तर मला एक्झॅक्टली असं कन्क्लुझिव्ह इव्हिडन्स नाही मिळालं की प्रोफेसर H.W. सिंगर, हॅन्स सिंगर जर्मन इकॉनॉमिस्ट आहेत, भरपूर काम केलेलं आहे, पण त्यांचं काम इन्व्हेस्टमेंट्स आणि वेगळ्या गोष्टीमध्ये, पण ऑब्व्हियसली त्यांचं पॉप्युलेशनवर आहे, पण हे कन्क्लुझिव्ह मला नाही मिळालं. लेबेनस्टाईनचं जे आहे की रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ ॲज अन इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ पर कॅपिटा इन्कम, हे मात्र मी सांगू शकतो की चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर मी तुम्हाला एक्झॅक्टली जे सोर्सेस आहेत गव्हर्नमेंटच्या त्याच्यातनंच मी जे वाचून आहे, तर त्यांनी लेबेनस्टाईन थेरी म्हणजे जी त्याला क्रिटिकल मिनिमम एफर्ट म्हणतात, तुम्ही अभ्यास केलाच असेल याचा, क्रिटिकल मिनिमम एफर्ट ही जी थेरी आहे, ह्या थेरीच्या मते सगळ्यात महत्त्वाचं काय तर इन्व्हेस्टमेंट्स आहेत. सर्टन मिनिमम लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ डिटर्मिनंट फॉर पर कॅपिटा इन्कम. तर ते असं म्हणतात की पॉप्युलेशन तेवढा नाही महत्त्वाचा. आणि क्वेश्चन एक्झॅक्टली जर बघितलं तर काय म्हणतात, इज अन इम्पॉर्टंट इकॉनॉमिक डिटर्मिनंट. सो जर त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ पर कॅपिटा इन्कम माझ्यामध्ये ते चुकीचं आहे. आणि पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन अ रेट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मला असं वाटलं की ते रॉंग, म्हणजे मी वेगवेगळे आर्टिकल पण वाचले, मी कन्क्लुझिव्ह ह्या प्रूफवर नाही आलो, म्हणून मला आन्सर जर द्यायचं आहे तर मी ऑब्व्हियसली इथे आता 4 दिलं. जर असेल तर एक हे पण असू शकतं, पण ऑब्व्हियसली आपल्याला एकच आन्सर आहे, तर माझा आन्सर आत्ता ऑप्शन 4 असेल. आता आयोगावर ह्याच्यावर आपल्याला सोडावं लागेल, मी नाही एक्झॅक्ट सांगू शकत आहे की एक्झॅक्ट आन्सर काय असायला पाहिजे. तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या चॅटबॉक्समध्ये सोर्स वगैरे सांगा, मी ते हे पण करेल. नेक्स्ट महत्त्वाचा आहे हा प्रश्न की इन्फ्लेशन बेस्ड ऑन CPI फॉर द इयर धिस 6.8 होता, 7% होता. मी जेव्हा ह्याच्याबद्दल वाचलं, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं हे काय, हा जो डेटा हा मंथली येतो, वर्षाचं येत नाही तसं जर बघितलं तर, कारण का हे मंथली रिलीज केले जातात. आता महत्त्वाचं जेव्हा हे सगळे मंथली, तर मी हे सगळे कॅल्क्युलेट केले की जे बेस इयर आहे मग त्याच्यामधनं लास्ट इयर मंथचं मायनस आणि डिवायडेड बाय दर, हे सगळं जेव्हा केलं तर मला असं कळालं की ह्यांनी उलटं केलेलं आहे. सो ॲग्रिकल्चर लेबरसाठी मी जेव्हा कॅल्क्युलेट केलं तर ॲग्रिकल्चर लेबरसाठी माझा जो हा लेबर मिनिस्ट्रीच्या साईटवरनंच डाउनलोड केलेला डेटा आहे, हा जेव्हा मी कॅल्क्युलेट केला तर तो 7% आला आणि हा 6.8% आला. म्हणजे त्यांनी डेटा बरोबर दिला आहे, पण खालचा वर आणि वरचा खाली केलेला आहे. आणि इनफॅक्ट हे पण लक्षात ठेवा की ह्याचा बेस इयर जो आहे हा 86-87 आहे, आणि त्याच्या प्राइजेसवर जर आपण कम्पेअर केलं तर करेक्ट आन्सर त्याचं माझ्या मते झालेलं आहे ऑप्शन डी. कारण का हे 6.8% जो आहे हा रुरल लेबररचा पाहिजे आणि 7% ॲग्रिकल्चर लेबरर्सचा पाहिजे. भयंकर मला असं वाटलं डिफिकल्ट असा प्रश्न आहे, कारण का एकतर वर्षाचा डेटा नाही आहे, तो कंपेल करा, आता कुठून सोर्स आहे ते मला तर नाही सांगता येते, तुमच्याकडे असेल तर चांगलं आहे, वेल अँड गुड. पण माझ्या मते हा अवघड प्रश्न आहे, करेक्ट आन्सर ह्याचा डी पाहिजे. तुम्ही लेबर ब्युरोच्या और लेबर मिनिस्ट्रीच्या साईटवर जाऊन हा डेटा चेक करू शकता आणि त्याला कम्पेअर करून त्याचा आकडा आणू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. पहिलं स्टेटमेंट आहे 22-23 मध्ये टोटल पोस्ट ऑफिस डिपॉझिट वॉज हायर दॅन द टाईम डिपॉझिट्स विथ द बँक. हे अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे, ज्याला मनी बँकिंग आणि मॉनिटरी ॲग्रिगेट्स ही कॉन्सेप्ट शिकली. आपल्याकडे टाईम डिपॉझिट्समध्ये भयंकर सगळ्यात जास्त पैसा टाईम डिपॉझिट्समध्ये आहे, म्हणजे तो M3 म्हणूनच ब्रॉड मनीचा तो पार्ट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे M1, M2, M3 आणि M4. तर M3ला ब्रॉड मनी का म्हणतात तर आपल्याला माहिती आहे हे ह्याच्यात NDTL टी पण येऊन जातं, बरोबर आहे. आणि M1 आणि M2, तर M1ला नॅरो मनी म्हणतात कारण ह्याच्यात टी येत नाही, बरोबर आहे. सो टाईम डिपॉझिट्स येत नाही, ते सांगायचं होतं. सो जर M2 आपल्याला जर बघायचं आहे तर ह्याच्यात पोस्ट ऑफिस येतात, तर फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे. आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक डिपॉझिट्स वॉज हायर दॅन द अदर डिपॉझिट्स विथ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आता ह्याच्यासाठी मी एक्झॅक्टली जाऊन RBIचे मॉनिटरी ॲग्रिगेट्स बघितले. मॉनिटरी ॲग्रिगेट्समध्ये मला एक्झॅक्टली फिगर नाही, पण रिलेटिव्ह फिगर जी आहे ती मिळाली, आणि त्याच्या थ्रू माझा आन्सर असा आहे की त्याचा सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. कारण का अदर डिपॉझिट्स विथ द RBI हे खूप कमी आहे, म्हणजे 1 लाख करोड पण 63,000 करोड आहे. आणि जर बघितलं तर ऑब्व्हियसली खूप असे वाढ नाही होणार आहे त्याच्यात, पण ऑब्व्हियसली आपल्याला जे एक डेटा माहिती पाहिजे त्याच्यातनं, तर 63,000 करोड त्याच्यापेक्षा नक्की जास्त पैसा पोस्ट ऑफिसेसमध्ये आहे. सो माझ्या मते करेक्ट आन्सर त्याचा ऑप्शन 2 म्हणजे हे पाहिजे. सो करेक्ट आन्सर त्याचा ओनली B इज करेक्ट हा पाहिजे माझ्या मते, हे जास्त करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 15 स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट आर द मोटिव्स फॉर द मनी ट्रान्झॅक्शन, स्पेक्युलेटिव्ह आणि प्रिकॉशनरी.
इनफॅक्ट तो ट्रान्झॅक्शन आणि प्रिकॉशनरीला कधी कधी एक पण कन्सिडर करतो. हे केन्सने क्लासिकलचे पण ह्याच्यावर क्वेश्चन आला, मीडियम ऑफ एक्सचेंज ते एकाच ह्याला मानतात की मीडियम ऑफ एक्सचेंज हाच आहे. तर करेक्ट आन्सर त्याचं ABC झालं. सेव्हिंग मोटिव्ह असं काही नाही. इनफॅक्ट जे स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह आहे त्यालाच केन्स म्हणजे सेव्हिंग मोटिव्ह जे आहे त्याला स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह म्हणतात. इन्व्हेस्टमेंट बॉन्ड्स ह्याच्यासाठी आपल्याला आता ते बघायचं नाही, पण ठीक आहे. येस. नेक्स्ट, इन्फ्लेशनर थेअरी कोणी प्रपोज केली? तर मिर्दॉल आणि स्टीननी केली. खूप ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर स्ट्रीन10चं स्पेलिंग वेगळं आहे, आयोगाने दिलं ठीक आहे, पण ऑफिशियली त्याच्या पेपरमध्ये, रिसर्च पेपरमध्ये ई नंतर आय आहे. पण ठीक आहे, आपल्याला काही हरकत नाही. आपल्याला त्या स्पेलिंगमुळे नाव चुकीचं आहे असं होत नाही. खूप ठिकाणी आपल्याला असं वाटेल, सो नाही. करेक्ट आन्सर त्याचा A आणि D 3 पाहिजे. नेक्स्ट, आता हा पण एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सने 2010मध्ये 2 ग्लोबल इंडायसेस लॉन्च केले. आता 2 लॉन्च केले असं म्हणतात, आणि पहिले जेंडर एम्पॉवरमेंट मेजर आणि सेकंड आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. तर हे करेक्ट आहे का? सेकंड जे आहे ते कसं आहे? तर एक्झॅक्टली ह्याच्या साईटवर जाऊन जर आपण बघितलं तर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जो आहे तो 2010मध्ये 20th ॲनिव्हर्सरी म्हणून लॉन्च केला. ठीक आहे, हे पहिलं बरोबर आहे. पण आता जे आहे द जेंडर एम्पॉवर मेजर बोथ ऑफ विच, आता हे जे आहे इंट्रोड्यूस्ड इन 1995. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हे 1995ला आलं. आता क्वेश्चन काय म्हणतोय, एक ठिकाणी इथे बघा, इथे तुम्हाला जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे, तर इथे जेंडर इनइक्वॅलिटी तो आहे, पण त्याच्यासोबत जो दिलेला आहे दुसरा जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हा 1995 पासून आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट माझ्या मते रॉंग असायला पाहिजे, कारण का ती पूर्णतः बरोबर नाही आहे. सेकंड स्टेटमेंट जे सांगते की जेंडर एम्पॉवरमेंट मेजर काय करतं, वेदर वुमेन अँड मेन आर एबल टू ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन इकॉनॉमिक अँड पॉलिटिक लाईफ, आणि त्याचं डिसिजन मेकिंग, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. सो एक्झॅक्ट आन्सर मी जर दिलं असतं तर ऑप्शन B करेक्ट माझ्या मते आहे, कारण का वेदर वुमन आर एबल टू ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लाईफ हे माझ्या मते बरोबर उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, आता ह्याच्यात हे फर्स्ट करेक्ट केलं, पण मी अगेन ते सांगतो की हा तुम्ही बघू शकता की ऑफिसर क्लबवरनंच डाउनलोड केलेला पेपर आहे. नेक्स्ट, हॅरोल्ड आणि डोमरमध्ये त्यांचा ग्रोथ मॉडेल आहे, आपल्याला अभ्यासक्रमात पण आहे, ह्याच्यावर आधी पण प्रश्न विचारलेले, तर हे ॲस्पिरंटला आलंच असणार आहे. सो करेक्ट आन्सर त्याचा ABD आहे, ॲक्च्युअल, वॉरंटेड आणि नॅचरल. ॲन्युअल रेट ऑफ ग्रोथ असं हॅरोल्ड नाही म्हणत, कारण का त्यांना इकॉनॉमिक थेरी एक्सप्लेन करायची. बाजूला मी इथे तसे त्याचे 3ही लिहून ठेवलेले आहेत, पण लक्षात असू द्या, तुम्ही वाचलं असेल. ह्याच्याबद्दल दुमत पण नसणार आहे कोणाच्या मनात, काय असेल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. नेक्स्ट, सायमन कुझनेटचा हा अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काय झालं आहे, कसं झालं आहे ते सांगायला आपल्याला. सो इन्व्हर्टेड यू हायपोथेसिस नावामध्येच कळतं इन्व्हर्टेड यू. तर इन्व्हर्टेड म्हणजे काय, आधी इन्क्रीज होईल आणि नंतर एका पॉईंट येईल आणि त्याच्यानंतर डिक्लाईन होईल. सो एक्झॅक्टली हे बरोबर स्टेटमेंट आहे, जशाचा तसं आहे. आता नोटेड दॅट अ मार्क्ड इक्वॅलिटी डिक्लाईन हॅड टेकन प्लेस इन USA बिटवीन धिस पिरियड. हे कुझनेटचं ऑब्झर्वेशन आहे. तर सायमन कुझनेटने 1955मध्ये, ठीक आहे, 1955मध्ये अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूमध्ये एक मोठा पेपर पब्लिश केला होता. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं होतं की 13 ते 48 काय झालं. आता त्यांनी काय सजेस्ट केलं, मी एक्झॅक्टली ती लाईन हायलाईट केली. हा पेपर पण तुम्ही ऑनलाईन आहे, डाउनलोड करू शकता. फक्त त्याच्यातला 4 नंबरचा पेज आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे की द जनरल कन्क्लुजन सजेस्टेड that it is the relative distribution of income as measured by the annual income incidence in rather broad classes has been moving towards equality since the particularly since 1920. म्हणजे काय म्हणतो की इक्वॅलिटीकडे गेली. आता ह्यांनी काय म्हटलं आयोगाने, एक्झॅक्टली जर आपण त्याचा विचार केला तर आयोगाने एक्झॅक्टली काय म्हटलं की मार्क्ड इक्वॅलिटी डिक्लाइंड. आता अ मार्क्ड इक्वॅलिटी डिक्लाइन, त्याला जर समानतेमध्ये लक्षणीय घट, आणि एक्झॅक्टली कुझनेट म्हणतोय की नाही ते इक्वॅलिटीकडे गेलेत. तर खूप विरोधाभासी स्टेटमेंट आहे. सो सेकंड स्टेटमेंट रॉंग असल्यामुळे सॉरी, मी आन्सर ह्याचं काय दिलेलं आहे, ओनली A इज इनकरेक्ट. सॉरी ह्याला मी रॉंग करतो, हे आन्सर नाही आहे. सो आन्सर आहे ओनली B इज इनकरेक्ट. ऑप्शन 2 ओनली B इज इनकरेक्ट. ठीक आहे, मी ते करेक्ट म्हणून वाचलं असेल, पण लक्षात ठेवा ऑप्शन आहे ऑप्शन 2 ओनली B इज इनकरेक्ट. ठीक आहे, सो हा प्रश्न आपण इथे थांबून पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 20,
कोणता 2020द्वारे कोणते रिपोर्ट आणि काय इंडेक्सेस लॉन्च केलेले. तर जेंडर इनइक्वॅलिटी बघितलं आपण, जर तुम्ही पण अभ्यास केला असेल तर तुम्हाला पण माहिती असेल हे 2010ला आलं. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 97ला आलेलं आहे. आणि जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स हे पण आधीपासूनच होतं ॲक्च्युली, त्याच्या 95 आणि त्याच्या भागापासून. फक्त जो नवीन आला होता तो होता 2020मध्ये प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI. ठीक आहे. सो प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI हे 2020 पासून रिसेंटली जे आहे त्याच्यापासून लॉन्च करण्यात आलेलं आहे की बाबा काय आहे कसं आहे. तर हे सगळ्यात पहिले 2020मध्ये लॉन्च करण्यात. तर त्याचा आन्सर माझ्या मते ऑप्शन 2 असायला पाहिजे. ठीक आहे. सो ऑप्शन 2 ह्याचा आन्सर माझ्या मते असायला पाहिजे. नेक्स्ट UNCTADमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे FDIमध्ये, तर त्याचा 2022मध्ये आलेला रिपोर्ट आहे जो 2022 आहे. PIBचा डेटा आहे आणि भारत तुम्हाला इथे दिसेल 7व्या क्रमांकावर आहे. 7व्या क्रमांकावर आहे. तर अगेन मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही पुढच्या मेन्ससाठी प्रयत्न करत असाल तर तशा विद्यागुरूवर आम्ही इंग्लिशमध्ये आम्ही प्रयत्न करू, ह्याचा मराठीमध्ये पण देण्याचा PIBवरचा डेटा. मी स्वतः PIBचा सगळा इकॉनॉमिक्सचा डेटा कंपाईल करतो. मी तसा प्रयत्न करेल. मी इंग्लिशमध्ये केलेला आहे. जर तुम्हाला शक्य असेल, माझ्या पण जर शक्य असेल तर मी तो मराठीत पण देईल, नाहीतर अन्यथा तुम्ही इंग्लिशमध्ये नक्की वाचू शकता. आणि ह्या गोष्टी त्याच्यात ॲड्रेस होतातच, नक्की होतात. ठीक आहे. सो असे रँकिंग वगैरे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. नंबर 1वर कोण आहे कोण नाही, तर आपल्याला सगळ्यांना असं वाटेल नंबर 1वर चायना आहे. तर नाही, आत्ता फक्त एकदा सांगतो, ह्याच रिपोर्टने नंबर 1वर अमेरिका आहे. ठीक आहे. बाकी तर ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट पैशाची दुय्यम कारण म्हणजे विथ फॉल्स कोणते कोणते स्टेटमेंट आहे. करेक्ट आहे. आता माझा आन्सर मी इथे चुकीचं दिलेलं आहे. सो जस्ट अ सेकंड, मी हे आन्सर इरेज करतो. फॉल्स विचारलेलं आहे, चुकीची विधाने कोणती आहेत. तर फर्स्ट जे आहे, मीडियम ऑफ एक्सचेंज इज अ सेकंडरी फंक्शन ऑफ मनी. रॉंग. इट इज दी प्रायमरी फंक्शन. पैशाचा हाच सगळ्यात मेन रोल आहे. बरोबर आहे. क्लासिकल इकॉनॉमिक्सचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. पैशाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्यच मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. बरोबर. सो सेकंड स्टेटमेंट जे फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे. अकॉर्डिंग टू पॉल आइन्झिंग सेकंडरी फंक्शन आर डायनॅमिक फंक्शन. हे स्टेटमेंट पण रॉंग आहे. आता ह्याच्यासाठी मला खूप वेगवेगळे सोर्सेस बघावे लागले, एक्झॅक्टली नाही, पण गव्हर्नमेंटच्याच वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये एक पुस्तकात आहे तिथे डायरेक्ट दिलेलं आहे. केन्स म्हणजे जॉन मेनार्ड केन्स ज्याने सेकंडरी फंक्शन्सबद्दल बोललेलं आहे. कन्सिडर द सेकंडरी फंक्शन म्हणजे जी फंक्शन्स ॲज हायली डायनॅमिक फंक्शन्स बिकॉज, आणि मग त्यांनी सांगितलं की हे जे आहे, तर इथे पॉल आइन्झिंगनी म्हटलं तर हे ॲक्च्युली जॉन मेनार्ड केन्सने म्हटलं की ते डायनॅमिक फंक्शन्स आहेत. तर माझ्या मते हे पण स्टेटमेंट रॉंग होईल. आणि करेक्ट आन्सर किती चुकीचे आहे, तर करेक्ट आन्सर ऑप्शन 1 व्हायला पाहिजे. की किती चुकीचे आहे, तर ऑप्शन 2 चुकीचे आहे माझ्या मते. आता पॉल आइन्झिंगबद्दल पण मी भरपूर वाचलं असं नाही, पण मला एक्झॅक्टली त्यांनी सेकंडरी फंक्शन ऑफ मनीवर असं बोलले का असं मला दिसलेलं नाही. आणि सोर्सेस बुकचा हा स्क्रीनशॉट आहे, तर ह्याच्यात पण केन्सनी म्हटलं असं दिसून येत आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तुम्हाला जमला असेल. करेक्ट आन्सर ह्याचा तेंडुलकर कमिटी आहे. तेंडुलकर कमिटीने सांगितलं की फक्त त्याच्यावर जर आपण घेतलं इट इज व्हेरी क्रूड मेजर असं त्यांनी ते वाचलं आणि त्यांनी उणिवा सांगितला होता. तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं असेल किंवा दिसलं जे पण आहे, पण कोळंबे सरांच्या ह्याच्यात खूप व्यवस्थितपणे ह्याबद्दल दिलेलं आहे. सो करेक्ट आन्सर त्याचा तेंडुलकर व्हायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 24, सेकंड लास्ट क्वेश्चन आजचा ह्याचा, की मेरिट गुड्सची उदाहरणं काय. आणि मेरिट गुड्स म्हणजे काय असतं, तर नेहमी लक्षात ठेवा मेरिट गुड्स म्हणजे काय, की जे अशी गुड्स जिथे गव्हर्मेंट, हे महत्त्वाचं आहे. सो प्रायमरी एज्युकेशन भारतामध्ये मेरिट गुड कन्सिडर केलं जातं. म्हणून आपल्याकडे शाळा आहेत, आपल्याकडे म्हणजे गव्हर्मेंट, ह्याचा अर्थ काय की जर मी नाही प्रोव्हाइड केली, म्हणजे गव्हर्मेंट विचार करतं त्यालाच मेरिट गुड म्हणतात. जर मी नाही प्रोव्हाइड केली तर ह्यामधनं समाजाचा एक हिस्सा ह्या कधीच उपभोग नाही करू शकणार ह्याचा. सो फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे की जर मी अन्नधान्य नाही दिलं तर कदाचित काही और समाजातला एक खूप मोठा भाग जो ह्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. सबसिडीज ग्रांटेड फॉर द फार्मर्स ऑन इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, नाहीतर मग जे फक्त श्रीमंत शेतकरी ज्यांच्याकडे मग डिझेल जनरेटर किंवा त्याच्या पैशांचा ॲक्सेस आहे तेच मग इलेक्ट्रिसिटी आणि वेगवेगळ्या मोटार पंप्सचा वापर करतील, म्हणून गव्हर्नमेंट देतं पब्लिक पार्क्स. म्हणून माझं मते ह्याचा आन्सर ऑल पाहिजे. काही आता तुम्ही बघा वेगवेगळ्या ह्याच्यात, पण माझ्या मते आन्सर ऑल ऑफ द अबव पाहिजे की कोणते कोणते आहेत, कारण का हे पहिले आणि हे म्हणजे एकच आहे. त्याची डेफिनेशन पण मी दिलेली आहे, तुम्ही तशी ती पॉज करून पण एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये वाचू शकता की सोशल बेनिफिट्स गव्हर्नमेंट फील्स, म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं तेच आहे फक्त इंग्लिशमध्ये. सो तुम्ही ती वाचू पण शकता.
लास्ट क्वेश्चन फिलिप्स कर्वचा. सो सगळ्यांना माहिती आहे फिलिप्स कर्व काय आहे. तर फिलिप्स कर्व इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट यांच्यामधलं इन्व्हर्स रिलेशनशिप दाखवतात की जेव्हा जेव्हा इन्फ्लेशन वर जाईल अनएम्प्लॉयमेंट कमी होऊ शकतं. जर इथे इन्फ्लेशन पोहोचलं खूप जास्त तर अनएम्प्लॉयमेंट कमी होईल आणि जर इन्फ्लेशन खूप कमी झालं तर अनएम्प्लॉयमेंट खूप वाढेल. तर करेक्ट आन्सर त्याचा अनएम्प्लॉयमेंट पाहिजे. हा अतिशय सोपा और स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. फिलिप्स कर्व सगळ्यांनी वाचलेलाच आहे. फिलिप्सला त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. फिलिप्स कर्वला लाँग टर्ममध्ये सस्टेनेबल नाही आहे आणि लाँग टर्ममध्ये असं त्याचा इन्व्हर्स रिलेशनशिप नाही आहे. हे कोणी म्हटलं तर हे मिल्टन फ्रीडमॅननी म्हटलेलं आहे की फिलिप्स कर्व हा फक्त शॉर्ट टर्ममध्ये खरा आहे. लाँग टर्ममध्ये असं प्राईज आणि अनएम्प्लॉयमेंटचं इन्व्हर्स रिलेशनशिप नसतं. मिल्टन फ्रीडमॅन आहे. पुढच्या वर्षीच्या पण ह्याच्यात कारण का आपण फिलिप्स केला और आयोगाने फिलिप्स कर्व विचारला तर आपण त्याच्या आजूबाजूच्या 2-3 गोष्टी करायला पाहिजे असा तो अप्रोच आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ह्याच्यातले क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला कळाले असतील आणि तुम्हाला जे क्वेश्चन्समध्ये माझ्यापेक्षा जास्त वेगळ्या सोर्सेसमधनं काही कळालं तर नक्की आवर्जून आम्हाला चॅटबॉक्समध्ये कळवा आणि मी पुढचे 26 पासून 50 किंवा असेच वेगवेगळ्या पार्ट्समध्ये हे घेऊन येईल. तो हा आपला पहिला पार्ट होता. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू व्हेरी मच.